नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वळत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव। हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी हे जाणून घ्यावं लागेल। त्याचबरोबर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे पण बघावं लागेल आणि या सर्वांचा डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे आपल्याला डिसेंबर महिन्यात कापसाचा बाजारभाव हा किती वाढताना दिसणार, हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। तर या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाची सध्याची बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला आपल्याला 69 सेंट्स पासून 72 सेंट्सच्या दरम्यान दिसतोय। आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% तेजी येणार। सुरुवातीला कापसाचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 75 सेंट्स आणि अति अनुकूल परिस्थितीमध्ये जर 31 डिसेंबर पर्यंत 80 सेंट्स पर्यंत पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत। आता आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा परिणाम काय देशांतर्गत बाजारामध्ये होणार तर होणार। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत व महाराष्ट्रातील निवडणुकांचा निकाल 23 तारखेला लागणार आहे। महाविकास आघाडी आणि महायुती सरकार कोणाची पण येऊ द्या, पण सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाआणि बाजारभाव यामुळे डिसेंबर महिन्यात वाढताना दिसू शकतो। आणि त्याचबरोबर सध्या कापसाची बाजारभाव पातळी देशात 7000 ते 7600च्या दरम्यान आहे। आणखीन महाराष्ट्रात जिनिंग मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या नाहीत। यंदा उत्पादन कमी आहे, शिल्लक साठा कमी आहे, सरकारची पण खरेदी सुरू होणार आहे। या सर्व घडामोडीचा विचार केला तर भविष्यामध्ये कापसाचा भाव प्रचंड वाढणार याची शक्यता आहे आणि याच्यामुळे कुठेतरी डिसेंबर महिन्यात कापसाचा बाजारभाव आपल्याला सुरुवातीला 7500 पार, त्यानंतर 7750 पार आणि सगळं काही व्यवस्थित घडलं तर 31 डिसेंबर पर्यंत 8000च्या जवळ जर पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको।
विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते 7,500च्या वर कापसाचा भाव डिसेंबर महिन्यात गेला तर आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण टप्प्याटप्प्यात जर कापसाची विक्री केली तर फायदा होईल. थांबू शकत असाल तर थांबा, नाहीतर थोडा थोडा कापूस तेजीमध्ये विकला तर आपला फायदाच होईल. भविष्यात देशातील बाजारात आता कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्र कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.